नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आपण पाहिलं होतं हाऊ टू एक्सप्रेस ए रिकरिंग डेसिमल इन P/Q फॉर्म. तर यावर आधारित आपल्याला एक प्रॅक्टिस सेट 2.1 पाहायचा आहे. चला तर मग सुरू करूयात. Practice set 2.1. In that, question number 1, classify the decimal form of the given rational numbers into terminating and non-terminating recurring form. Or type. Number 1, 13/5, second 2/11, 29/16, then 17/125, 11/6. तर खाली आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. तर या रॅशनल नंबर्स जे आहेत त्यांचा जर आपण डेसिमल फॉर्म काढला तर तो डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग असेल का नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असेल. तर आता टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे काय हे तर आपण ह्या 2-3 दिवसामध्ये पाहिलेलं आहे. तरी पण अजून एकदा सांगतो बघा. समजा 18/5 आहे, तर आपण याला डेसिमल फॉर्म त्याचा तयार केला तर काय मिळेल. 5×15 पॉईंट दिला, 3 उरले, 6चा भाग बसला, 3.6. म्हणजे हा डेसिमल फॉर्म कसा आहे, टर्मिनेटिंग आहे. ओके, तर टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे कसा, तर 10/3. तर याला डिवाइड करा, 3×9, 1 उरला, पुन्हा 3×9, 3×9, 3×9 डॅश डॅश डॅश, दॅट इज 3.3 रिकरिंग. म्हणजे हा डेसिमल फॉर्म कसा आहे, नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग आहे. तर आपण काय केलं, ॲक्च्युली भागाकार करून हे ठरवलं. परंतु इथं आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट ठरवता येईल का हे आपल्याला पाहायचं आहे. मग डायरेक्ट कसं सांगता येईल, तर बघा लक्षात घ्या, याचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग आलेला आहे, हे लक्षात राहू द्या. मी दुसरं एक उदाहरण सांगतो. 7/2 याचा डेसिमल फॉर्म काय असेल, 3.5. कसा आला, टर्मिनेटिंग. त्यानंतर 9/4 याचा डेसिमल फॉर्म तुम्ही काढा, काय मिळेल बघा. तर 4×1 1 उरला, पॉईंट दिला, 10 झाले, 4×2 8, 4×5 टर्मिनेटिंग आलं. त्यानंतर 31/25 घ्या, काय मिळेल, 25×1 25, 6 उरले, पॉईंट दिला, 60 झाले, 25×2 50, 10 उरले, 100 झाले, 25×4 100. कसा आला, टर्मिनेटिंग. ठीक आहे. मग हे 1 2 3 4 हे उदाहरणं तुम्ही लक्षात घ्या. हे 4 उदाहरणं. प्रत्येक ठिकाणी छेदस्थानी जी संख्या आहे त्यांचं तुम्ही निरीक्षण करा. तर छेदस्थानी तुम्हाला 5, 2, 4 आणि 25 आहे.
म्हणजे याचा अर्थ छेदस्थांच्या संख्येचे फॅक्टर 2 आणि 5 असेच आहेत. म्हणजे आपल्याला ह्याच्यावर एक ट्रिक काढता आली. कोणती? की ज्या फ्रॅक्शनमध्ये छेदस्थानी जी संख्या असेल तिचे फॅक्टर जर 2 किंवा 5 असेच असतील, म्हणजे 2, 5 सोडून दुसरे नसतील, तर तुम्ही डेफिनेट सांगू शकता की त्याचा डेसिमल फॉर्म हा कसा असेल? टर्मिनेटिंग असेल. म्हणजे छेदस्थानचे जे फॅक्टर पडतात का ना, हे जे फॅक्टर पडतात, तर ते फॅक्टर 2 आणि 5 असेच असले पाहिजेत. म्हणजे फक्त 2 असले तरी चालेल, किंवा फक्त 5 असलं तरी चालेल, किंवा 2, 5 असे असतील तरी पण चालेल. समजलं काय? मग इथं बघा, छेदस्थानी 5 आहे, म्हणजे याचा डेसिमल फॉर्म कसा असेल? हा टर्मिनेटिंग असेल. याचा कसा असेल बघा, याचे फॅक्टर आहेत का 2 आणि 5? नाही आहेत. म्हणजे याचा डेसिमल फॉर्म हा कसा असेल? नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग असेल. तर या ठिकाणी आपण असं लिहूयात, टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. तर मग टर्मिनेटिंगमध्ये कोणते कोणते संख्या येतील बघा. 13/5. त्यानंतर इथं बघा 16चे फॅक्टर काय आहेत? 2, 2, 2, 2 असेच आहेत. म्हणजे याचा डेसिमल फॉर्म हा सुद्धा कसा असेल? टर्मिनेटिंग असेल. दॅट इज 29/16. इथं बघा याचे फॅक्टर काय आहेत? 5, 5, 5. सो इट्स अ डेसिमल फॉर्म विल बी टर्मिनेटिंग 17/125. आणि हे बाकीचे जे आहेत ते नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग असतील. राईट डाऊन. Write the following. Rational numbers in decimal form. तर इथं आपल्याला काही रॅशनल नंबर्स दिलेले आहेत, त्यांचे डेसिमल फॉर्म आपल्याला काढायचे आहेत. तर ज्या ठिकाणी डायरेक्ट काढणं शक्य आहे त्या ठिकाणी तुम्ही तसे ते काढू शकतात.
आता उदाहरणार्थ इथं पहा, याच्यामध्ये छेदस्थानी कोणती संख्या आहे? 99. मग छेदस्थानी जर 9, 99, 999 अशा संख्या असतील तर त्यांचा डेसिमल फॉर्म काढणं हे एकदम सोपं असतं. समजा 23/99 आहे, तर याचा डेसिमल फॉर्म काय असेल? तर 0.23 बार. समजा तुम्हाला असं दिलेलं आहे 15/9, तर याचा डेसिमल फॉर्म काढायचा आहे. तर पहिल्यांदा याला पूर्णांक युक्त अपूर्णांक याच्यामध्ये कन्वर्ट करा. त्यासाठी 9 ने 15ला डिवाइड करा. तर भाग बसतो 1चा. 9 1 9, किती उरले? 6. म्हणजे याला तुम्ही आता कसं लिहू शकता? 1.6 रिकरिंग या पद्धतीने. तर यातली पहिली संख्या आपण घेऊ 127/200. याला फक्त आपल्याला भाग घालायचा आहे. जर इथं 200च्या ऐवजी 100 असतं तर आपल्याला लगेच इथे या ठिकाणी पॉईंट देता आला असता, है ना. म्हणून पहिल्यांदा आपण काय करू? छेदस्थानी 100 आणण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपण अंश आणि छेदाला 2 ने डिवाइड करू. इज इक्वल टू 127 डिवायडेड बाय 2 अपॉन 200 डिवायडेड बाय 2. तर याला 2 ने डिवाइड करा. बेसख 12, त्यानंतर 2-6 1 उरला, पॉईंट दिला, 2-5 10. तर खाली 2 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळेल 100. तर आता हे 2 शून्य तुम्ही कॅन्सल करा आणि हे जे दशांश चिन्ह आहे ते तुम्ही डावीकडे 2 घरं घ्या. म्हणजे हे काय मिळेल आपल्याला? 0.635. राईट डाऊन. सेकंड 25/99. आता याचं मी तुम्हाला आत्ता इथं सांगितलं त्याप्रमाणे इथं काय मिळेल आपल्याला? 0.25 बार. नंबर 3. इथं मात्र आपल्याला ॲक्च्युली भागाकार करायचा आहे. तर इथंच तुम्ही ते सोडवायचं, म्हणजे रफमध्ये न करता या ठिकाणीच भाग घालायचा आहे. तर 23ला ॲक्च्युली 7 ने डिवाइड करायचं आहे. तर 7-21, किती उरले? 2. त्यानंतर इथं दशांश चिन्ह दिलं, पुढे घेतले 0. त्यानंतर 7-2 14, उरले 6, 60 झाले. 7-8 56, 4 उरले, 40 झाले. 7-5 35, 5 उरले, 50 झाले. 7-7 49, 1 उरला, 10 झाले. 7-1 7, 3 उरले, 30 झाले. 7-4 28, 2 उरले. म्हणजे आता इथून पुढं हे रिपीट होत जाणार आहे. इथं जसं 2 उरले ना, आपण 20 घेतले पुढं, तसे इथे 0 घेऊन आपल्याला पुन्हा याच संख्या मिळणार आहेत. तर मग इथं ज्यावेळेस आपण 0 घेऊ त्यावेळेस भाग कितीचा बसणार आहे? 2चा. डॅश डॅश डॅश. देअरफॉर 23/7 इज इक्वल टू 3.285714. आणि इथं याच्या डोक्यावर अशी एक रेख द्यायची आपल्याला. राईट डाऊन.
तर इथं तुम्हाला टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म मिळणार आहे. 4ला भाग जात नाही, त्यामुळे आपण 0चा भाग घेतला म्हणजे 0.8. आणि हे जे 5वं उदाहरण आहे ते तुम्ही करायचं आहे 17/8. इथं 8चे फॅक्टर हे 2, 2, 2 असेच आहेत, त्यामुळे याचा डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग येणार आहे. हां 2.12. बघा काही विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवलेलं आहे. तर 8 2 16, 1 उरला, पॉईंट दिला, 10 झाले, 8 1 8, 2 उरले, 20 झाले, 8 2 16, 4 उरले, 40 झाले, 8 5 40. 2.125. Number 3. Write the following rational numbers in P/Q form. म्हणजे काल आपण जे सोडवले त्या टाईपचे हे उदाहरण आहेत. .6 बार, 0.37 बार, 3.17 बार, 15.89 बार, 2.514 बार. तर या टाईपचे आपण बरेच उदाहरणं काल पाहिलेले आहेत. तर तुम्ही यातले हे 2 प्रश्न ट्राय करा. हे बघा, ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी इथं जरा व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्यांदा याला तुम्ही x मानायचं आहे. लेट x इक्वल टू 0.6 बार. देअरफॉर x इक्वल टू 0.6. आता हे जे 6 बार आहे ना, याचा अर्थ हे 6 रिपीट होत चाललेलं आहे, म्हणजे 6 6 6 डॅश डॅश डॅश, याला असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, पहिली स्टेप समजले. नंतर काय करायचं, आता किती अंकाचा ग्रुप पुन्हा पुन्हा रिपीट होतोय, तर एकाचा अंकाचा, त्यामुळे आपण याला 10 मल्टिप्लाय करायचं दोन्ही साईडला. देअरफॉर 10x. आता याला जर आपण 10 मल्टिप्लाय केलं तर हे जे दशांश चिन्ह आहे ते एक घर पुढे जाणार आहे, 6.66 डॅश 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 असं मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला हे मिळेल असं
6.6 बार. आता या दोघांची करायची वजाबाकी. Therefore 10x minus x is equal to, त्यांची वजाबाकी करा. तर 6.6 बार मायनस 0.6 बार. सो 10x minus x is 9x. यातले हे 6 बार कॅन्सल होतील, फक्त 6 minus 0 that is 6. सो x equal to 6/9. तर x ची ओरिजिनल व्हॅल्यू ठेवा. Therefore 0.6 बार is equal to 6/9. त्याला तुम्ही लहान रूप देऊ शकता. दुसरं उदाहरण सोडवा. करेक्ट. हा तर तोंडीच प्रश्न आहे, कारण बघा 0.37 बार आलेला आहे, याचा अर्थ ते 37/99 असं मिळणार आहे. पण ते तुम्ही डायरेक्ट लिहायचं नाही आहे, ते एक्स म्हणून सोडवायचं आहे. ठीक आहे. बघा, लेट x equal to 0.37 bar. Therefore x equal to 0.373737 dash dash dash, that is 0.37 bar. दोन अंकाचा ग्रुप रिपीट होत चाललेला आहे, म्हणून आपण दोन्ही बाजूला 100 ने मल्टिप्लाय करायचं आहे. Therefore 100x, तर याला 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे दशांश चिन्ह 2 घर पुढे जाईल, म्हणजे 37.3737 डॅश डॅश डॅश, दॅट इज 37.37 बार. टेक देअर सबट्रॅक्शन. देअरफॉर 100x मायनस x, या दोघांची वजाबाकी करा. 37.37 बार मायनस 0.37 बार. तर यातले 37 बार कॅन्सल होतील, ओनली 37, and here subtraction is 99x. So x equal to 37/99, and therefore 0.37 bar is equal to 37/99. Here let x equal to 3.17 bar. That is x equal to 3.17 bar means 3.171717 dash dash dash. That is 3.17 बार. तर याला आपण 100 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर 100x, तर हा पॉईंट आपण 2 घर पुढे सरकू. 317.1717 डॅश डॅश डॅश, दॅट इज 317.17 बार. यांची आता करा वजाबाकी. So 100x minus x is equal to 317.17 bar minus 3.17 bar. That is 99x is equal to, हे 17 बार कॅन्सल होतील, फक्त या दोघांची वजाबाकी करा, म्हणजे या 317 मधून 3 वजा करा. दॅट इज 314. So x equal to 314/99, therefore 3.17 bar is equal to 314/99.
नंबर 4, लेट x इक्वल टू 15.89 बार. करा तुम्ही हे ट्राय. हां ठीक आहे, बघू आपण. बरोबर आहे. हिअर x इक्वल टू 15.898989 डॅश डॅश डॅश, दॅट इज 15.89 बार. Multiplying by 100 we get 100x is equal to 1589. तर हा पॉईंट आपण 2 घरं पुढे सरकवलेला आहे. पुढे 8989 डॅश डॅश, दॅट इज 1589.89 बार. यांची वजाबाकी घ्या. देअरफॉर 100x मायनस x यांची वजाबाकी करा. तर यातले हे 89 बार कॅन्सल होतील. देअरफॉर 99x इज इक्वल टू, फक्त यांचीच वजाबाकी करायची. तर हे 5 आणि 4 9, 1 आणि 7 8. देअरफॉर x इक्वल टू 1574/99. तर हे 5वं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. मी त्याचं फक्त तुम्हाला उत्तर सांगतो. तर हे त्याचं उत्तर तुमचं आलं पाहिजे. ज्यांचा आला असेल त्यांनी S असा मेसेज करा. तर या टाईपचा एक प्रश्न अगदी हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो. ओके. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. याच्या पुढचा भाग म्हणजे हाऊ टू शो ॲन इरॅशनल नंबर ऑन ए नंबर लाईन. तर हा प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये 3 ते 4 मार्कासाठी विचारला जातो आणि नेहमी विचारला जाणारा हा प्रश्न. तर हा भाग आपण उद्या पाहणार आहोत. तर उद्या तुम्ही सोबत कंपासमध्ये सर्व साहित्य अगदी व्यवस्थित पाहिजे. कंपास घेऊन व्हिडिओ पाहायला बसायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.